मला अगदी मोठा आव आणला होतात ना. तुमचं मत तेच माझं मत, तुमचा निर्णय तोच आमचा निर्णय. पण अमितने जो निर्णय सांगितला तेव्हा तुमचा चेहरा साफ उतरलेला होता. नाही तसं काही नाही आहे संजीवनी. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमचं मत एकदा सांगून टाका मुलांना. नाही संजीवनी, आता मी ठरवलंय, आता लक्ष काढून घ्यायचं. करू दे मुलांना काय करायचं ते, त्यांची ती समर्थ आहेत. आता आपण विचार करायचा नाही, बस एवढंच मला माहिती आहे. आणि तू काही बोलू नकोस त्यांच्याशी. काय झालं? तू गप्प का होतास? काही प्रॉब्लेम आहे आधी? नाही नाही, काही नाही. नाही काय आदित्य, कळत होतं. काय प्रॉब्लेम आहे? खरंच नाही. नाही, मी पर्सनल म्हणत नाही, या रिडेव्हलपमेंट बद्दल विचारतोय मी. दादा, नानामाई या रिडेव्हलपमेंटसाठी खरंच तयार आहेत? का तुझ्याशी काही तसं बोलले ते? नाही, बोलले नाहीत. पण माझ्याशी बोलले. मी नानांना अगदी नीट क्लिअरली विचारलं. मला म्हणाले की सूत्र आता तुमच्या हातात दिलीत, आम्ही आमच्या मताप्रमाणे जगलो, आता तुमच्या मताप्रमाणे घर चालेल. आदित्य, जर का त्यांनी मला असं सांगितलं नसतं तर मी एवढा पुढे गेलोच नसतो ना रे. पण दादा, आपल्याला रिडेव्हलपमेंट हवी असं जर त्यांना कळलं तर ते कधीच नाही म्हणणार नाहीत. नाही, पण मी तसं त्यांना सांगितलंच नव्हतं. पण तरी त्यांना मनातून रिडेव्हलपमेंट नको आहे असं मला वाटतंय. आदित्य, मला असं वाटतंय की ते तुझ्या मनात बसलंय. मला सांग, आतापर्यंत किती बिल्डर अप्रोच झाले आपल्याला? नानांनी कधी एंटरटेन केलं का? नाही. पण यावेळेस ते प्रपोजल घेऊन आले आणि आपल्यावर सगळं सोडलंय. नको टेन्शन घेऊस. मला फक्त एक सांग की तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही नाही. नक्की? नक्की. ठीक आहे, मग आपण 1-2 दिवसामध्ये भाडेकरूंची मीटिंग घेऊया. सुट्टी आहे तर ही बेसिक कामं तरी मार्गी लावून टाकू. चल, बाय. बाय. बोललास दादांशी? हो, बोललो. पण मला कळत नाहीये दादाच्या अजून कसं लक्षात येत नाहीये की नानामाईंना हे सगळं नकोय. काल रात्री अर्चुताई सुद्धा गेल्या होत्या माई नानांकडे, हेच विचारायला की त्यांनी जागेचा मुद्दा पुढे केला म्हणून तर नाना हा रिडेव्हलपमेंटचा विचार करत नाहीयेत ना. मग काय म्हणाले नाना? आदित्य, नानांनी अर्चुताईंची व्यवस्थित समजूत घातली आणि त्यांचंही समाधान झालं. शेवटी मुलीची काळजी तिच्या वडिलांना जास्त असते ना. माई, तुम्ही रात्री नीट जेवला नाहीत, आताही काही खाल्लं नाही. इच्छाच नाही आहे ग. अहो माई. आई, आई बाबा कुठे आहेत? ते बिल्डर कडे गेलेत. का रे? लॅपटॉप होता. कशाला? अगं, इंटरनेट वरून माहिती काढायची प्रोजेक्ट साठी, साऊथ पोलची आणि नॉर्थ पोलची. बरं ठीक आहे, घे. हे आई, मी बाबांना फोन करून विचारून घेऊ का? अरे नको, मी सांगते ना, घे, काही नाही म्हणणार बाबा. अगं, बाबांनी बजावलंय, त्यांना विचारल्याशिवाय लॅपटॉपला हात नाही लावायचा. आला मोठा आज्ञाधारक. घेऊ का लॅपटॉप? हो घे, पण बाबांनी काय सांगितलं ते नीट लक्षात ठेव. हा, होय. काय ग विजया, दादा आत्ता का बिल्डर कडे गेलाय? अगं ते पहिला प्लॅन देणार आहेत ना. म्हणजे ना, किती मजले असतील, कसे असतील,
कुणाला किती एरिया मिळणार आहे. मग काय करायचं, आपण त्यांना आपल्या सूचना द्यायच्या, त्याच्यानंतर सगळं फायनल होईल. आपण कुठला फ्लोअर घेऊया, टॉप फ्लोअर की फर्स्ट फ्लोअर? ग्राउंड फ्लोअर नाहीये का? अगं हल्ली ग्राउंड फ्लोअर असतोच कुठे अर्चू. खाली पार्किंग आणि लॉबी असते. पहिल्या मजल्यापासून मग घरं सुरू होतात. हो, हे आणि दुकानं सुद्धा सगळी तळमजल्यावरच असतात नाही का? हो, मग ती तळ मजल्यावरच असायला हवीत ना. मग विजया, आपण ना पहिला मजलाच घेऊया. म्हणजे कसं नानामाईंना सुद्धा एकच जिना चढावा लागेल ना. अर्चू, तुझा वरचा मजला खरंच रिकामा आहे. अगं लिफ्ट नाही का असणार बिल्डिंगला? अय्या हो, बघ विसरूनच गेले मी. माई, हं. काय झालं तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही अशा उठून का आलात? नाही ग, दुपारपासूनच जरा कणकण वाटते, म्हणून म्हटलं जरा पडावा. अय्या, ताप वगैरे नाहीये ना? नाही. अच्छा, मला असं वाटलं की आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला आवडत नाहीये म्हणून निघून आलात तुम्ही. खरं सांगू का, मी माझ्याच विचारांमध्ये होते ग. तुमच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. अय्या, एवढ्या कसल्या विचारत होतात माई? काही नाही ग, बरेच दिवसात गावाला गेलो नाही ना. तिकडे काका काकू एकटेच असतात, म्हणून असं वाटलं की एकदा गावाला जाऊन यावं, नाही का? हो खरंच आहे. म्हणजे गेल्या वर्षी नाना आणि अर्चू जाऊन आले, त्याच्यानंतर कुणीच गेलेलं नाही आपल्या घरातून. पण मला काय वाटतं माई, एकदा आपलं घरचं हे सगळं मार्गी लागलं ना की तुम्ही जाऊन या, तुम्ही आणि नाना. बरं वाटेल तुम्हाला पण. माई, तुम्ही पडून राहा, जरा आराम करा. उठलात ना की मी छान गरम गरम आल्याचा चहा करून देते. हं? हो. पडते मी जरा. पांघरून देशील? हो. माई, खरं सांगा, आपलं घर मोडून दुसरी वास्तू उभी करायची आहे, त्याचाच त्रास होतोय ना तुम्हाला? मेघना, माई काही म्हणत होत्या का ग? कशाबद्दल ताई? आपलं नवीन घराचं डिस्कशन चाललं होतं, त्यात काही फार उत्साहाने भाग घेतला नाही माईंनी. पण नाना माईंनी परवानगी दिली म्हणूनच आम्ही त्यात पुढे जातोय. त्यांनी निर्णय आपल्यावर सोडलाय आणि आपण आपलं मत सांगितलं, पण माई जरा नाराज वाटल्या. काय झालं ताई?
काय ना मेघना, अमितला ना स्वतःची एजन्सी काढायची, पण त्याचं ना लोनचं काही होत नाही अगं. म्हणजे त्याने सुट्टी काढली होती त्यासाठी, आणि त्याला असं वाटलंही होतं की होईल म्हणून, पण नाही होते. मग त्याच वेळी हे प्रपोजलचं समोर आलं आणि त्यातून काही पैसे मिळतील असं वाटलं आपल्या सगळ्यांनाच. त्यामुळे ना त्याचा हुरूप खूप वाढला होता. खरं सांगू का मेघना, अमित आहे ना कधीच बोलत नाही मला, पण पण तो या नोकरीत हॅपी नाहीये अगं. आणि मनाविरुद्ध काम करणं याच्यासारखी दुसरी मोठी शिक्षा नाहीये ना गं. त्याच खूप वाईट वाटतंय मला. काय असं नका ना विचार करू. दादांचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. पण नानामाईंना हे प्रपोजलच मंजूर नसेल तर? अहो हो. मी काय म्हणते, ह्या रविवारी हळदी कुंकू ठेवू का संक्रांतीचं? अहो, हा. हळदी कुंकवाचा आणि माझा संबंध फक्त तिळगुळ खाण्यासाठी, गुळपोळी खाण्यासाठी आणि पतंग न उडवण्यासाठी. मला काय इंटरेस्ट आहे, मला का विचारताय तुम्ही? तसं नाही हो, अशी विचारण्याची पद्धत असते ना. हो का? मग हो म्हणायची ही पद्धत असते ना. करा, तुम्हाला हवं ते करा. जय हो, हळदी कुंकू करा. बरं, मग मी रविवारच ठरवते. हा, मेघनालाही फोन करून तसं सांगते. जय हो, जय हो. सांगा सांगा. हा बोलाई. अगं, आपल्याकडचं हळदी कुंकू ना मी परवा ठेवते. परवा? का ग, चालेल ना? हो ठीक आहे. मेघना, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही. बर, मी सगळ्यांना स्वतंत्रपणे फोन करतेच आहे मेघना, पण तूही तुझ्याकडून सांग. हा, चित्रालाही सांग. हो सांगते. ठेवू? हो ठेव. अहो, काहीतरी ना बिनसल्यासारखं वाटतंय. काय, कुठे, देसायांकडे. कशावरून? अहो मेघना जेवढ्याच तेवढंच बोलत होती हो, नेहमीसारखी नाही वाटली. अहो, काहीतरी कामात असतील त्या. देसायांकडे कामं किती, माणसं किती. नाहीतर त्यांचा नेहमीचा छंद चहा, सगळ्यांसाठी चहा करत असतील म्हणून तुमच्याशी तशा बोलल्या असतील. हो, कामात आहेत त्या. जय हो, जय हो, जय हो. हा, अरे अमितराव. जय हो अमितराव, बोला. नमस्कार सुरेशराव. तुम्ही म्हणाला होतात ना त्याप्रमाणे भाडेकरूंची एक मीटिंग बोलवतोय. बरं. तर तुम्ही ती मीटिंग अटेंड करू शकाल? जय हो, जय हो, येईन ना. म्हणजे अशासाठी की तुम्ही त्यातले जाणकार आहात, त्यामुळे भाडेकरूंच्या ज्या काही शंका असतील त्याची तुम्ही उत्तरं चांगल्या प्रकारे देऊ शकाल, आणि शिवाय त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आपल्याला कळल्या तर रामनाथजींशी तसं बोलायला बरं पडेल ना. जय हो, जय हो, नक्की येणार मी. येणार. तुम्ही ठरवा आणि मला सांगा. हा, ठीक आहे. मीटिंगचं फायनल झालं की मी तुम्हाला फोन करतो. जय हो, जय हो अमितराव, जय हो. ठीक आहे, ठेवतो.
बोल मेघना. हा बिझी आहेस का रे? हो जरा कामात आहे, पण बोल ना काय झालं. अरे नाही, सहजच केला होता. वेळ आहे थोडा बोलायला? मेघना मी थोड्या वेळाने करू तुला फोन. बरं ठीक आहे, ओके. चल बाय. अर्चो काय ग, आता सगळं झालंय ना व्यवस्थित, आता कसला विचार करतेस? माहित नाही रे, खूप ना धडधडतय. म्हणजे धडधडतय म्हणजे जे काही होतंय ते बरोबर होत नाही असं वाटतंय. ए बाई, आता नीट सांगशील का तुला नक्की काय म्हणायचंय ते? सतीश, आपण सगळेच जण खूप असे एक्साइटेड आहोत, पण नानामाईंचं असणं कुठे जाणवत नाहीये. आणि एखाद्या गोष्टीत नानामाई नसले की मग ते व्यवस्थित होत नाही असंच वाटतं मला. आता हे कोणी सांगितलं तुला? माझ्या सिक्स सेन्सने. बापरे अर्चू, तुझे पहिले 5 सेन्सेस व्यवस्थित काम करतायत ना? सतीश, अर्चू अर्चू हे बघ, अमितचं नानामाईंशी अगदी व्यवस्थित बोलणं झालंय आणि नानामाईच म्हणाले जे तुमचं मत तेच आमचं मत. नक्की ना? आता लिहून देऊ का स्टेप बाय स्टेप? हो, step by ए, step. अर्जू उशी नाही पायावर ठेवू ना. हा, ना. माई, आईने परवा दिवशी हळदी कुंकू करायचं ठरवलंय. मी ती फोन करेलच प्रत्येकीला. तरी काय ग? अहो काही नाही, आईनी परवा हळदी कुंकू करायचं ठरवलंय, तर परवा चालेल ना विचारलंय. ए पण परवा भाडेकरूंची मीटिंग आहे ना? नाही, काही माहित नाही ग, सगळं अमित दादाच बघतोय ना. नाही सॉरी भाडेकरूंची मीटिंग उद्या आहे. परवा चालेल हळदी कुंकू, सांगायला. ती फोन करणारच आहे, पण मलाही सांग म्हणाली. माझ्यातर्फे सगळ्यांना निमंत्रण. काय ग, पुढच्या वर्षी बहुतेक आपलं हळदी कुंकू नवीन जागेत असेल ना? आणि आपल्याला अंगण नसेल का? हे जर नसेल ना, तर आपण त्यांना आत्ताच सांगूया की म्हणजे घरातल्या कार्यांसाठी आपल्याला एक हॉल बांधून द्यायला, म्हणजे सगळी कार्य आपण तिथेच करूया. हो की नाही माई? तुम्ही ठरवा काय ते. ए माई नाही, काय ग, तुझं अंग का गरम लागतंय? माई माई, अगं तिचं अंग गरम लागतंय म्हणून ही गेली का? का आपण जे बोलतोय ते तिला आवडत नाहीये? हा बोल आदित्य. काय नाही, तू कशासाठी केला होतास फोन? नाही रे, माईंसाठीच. गप्प आहेत ते तर कळतच आहे. आदित्य. बाकीच्यांना पण जाणवत आहे, पण तितकं नाही जितकं आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे अरे हसून साजरं करतायत ना माई सगळं. आता मगाशी पण अर्चुते आणि विजयताई नव्या घराची चर्चा करत होत्या, तेव्हा माई गुपचूप निघून गेल्या. त्यांची तब्येत पण बरी वाटत नाही अचानक. तिच्या मनाविरुद्ध काही झालं ना की असंच होतं. तिची तब्येत लगेच कोमेजते. तिथे आहे का ती आसपास? देतेस तिला फोन? हो देते, 1 मिनिट. हा, त्यांच्या रूम मध्ये जाते. हो. 1 मिनिट. हा, माई घरातही नाहीयेत आणि इथे अंगणामध्ये दिसत नाहीये. अर्चूकडे गेली असेल बघ. अर्चूला हाक मारून बघ जरा. ताई, अर्चुताई, काय ग? अहो माई आल्यात का तुमच्याकडे? नाही का? खाली नाहीये? नाही, दिसत नाहीयेत कुठे.
अरे देवा, कुठे गेली? नाही. थांब थांब, मी आले. आल्या आदित्य आल्या रे. बहुतेक मागच्या अंगणात गेल्या होत्या. एक मिनिट हा, देते फोन. माई, आदित्यचा फोन आहे. हा बोल बाळा. काय ग माई, कुठे गायब झाली होतीस? अरे काही नाही, मागच्या अंगणात गेले होते झाडायला जरा. कुणाचं लक्षच नाही ना रे तिकडे. अगं पण तू कशाला झाडलंस? मला सांगितलं असतंस ना. तुला इथे घरी यायला नाही वेळ आणि तू लक्ष देणार आहेस? पुढच्या रविवारी नक्की. हे पण माई, आज ना जरा काम आटोक्यात आहे. सिनेमाला जाऊया मराठी? नको रे, इच्छा नाहीये माझी. माई अगं बरं बोल, हिच्याशी देते. हॅलो. तिचं मनच उडालंय सगळ्यात. हो. काय बोलणार आता? हे बघ, तिच्या बरोबरच राहा. ओके, चल बाय. बाय. माई, तुला धुळीचा त्रास होतो ना? त्रास? हा, पण आता थोडे दिवसच आहे हा त्रास. हो, म्हणजे एकदा का सोसायटी झाली ना की ही सगळी कामं करण्यासाठी वॉचमन, इतर लोक वगैरे असतीलच की. पण तेव्हा अंगण नसेल. बरं माई, मी काय म्हणते, तू इथे नको बसूस, आज चल, इथे खूप गारवा आहे. चल. नको, बसते इथेच, बरं वाटतंय मला.